मी प्रियांका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून आणि थंबनेलवरून समजलंच असेल, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते। मी माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या साडी ड्रेपिंगचे व्हिडिओज, वेगवेगळ्या युनिक हेअरस्टाईलचे व्हिडिओज आणि त्याचबरोबर फॅशनशी रिलेटेड सगळे व्हिडिओज पोस्ट करत असते। तर आज सुद्धा तसंच काहींचा एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर असं मेशोवरचं सूट कलेक्शन। तर इथे काही माझ्याकडे सूट आहेत जे की मी मेशोवरून ऑर्डर केलेले आहेत। खूप सुंदर आणि क्लासी असे दिसणारे सूट्स आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये आहेत। खूप सुंदर असे हे ड्रेस आहेत, मला तरी खूप आवडले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। जर तुम्हाला यातला कोणता ड्रेस परचेस करायचा असेल तर याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला देईन, पण त्या अगोदर व्हिडिओमधून पाहून तर घ्या की तो ड्रेस घातल्यानंतर कसा दिसतो। सो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर तसे तर मी सगळे सूट्स ओपन करून बघितलेले आहेत, कारण की ते मला जर डॅमेज वगैरे असतील तर लगेच रिटर्न सुद्धा करायचे होते, त्यामुळे पण तुम्हाला मी दाखवते। तर हा आहे आपला पहिला सूट जो की मी ओपन करते। वाव, तर एकदम सिंपल सोबर ज्यांना आवडतं किंवा ऑफिस लुकसाठी जर कोणाला ड्रेस हवा असेल ना तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट ड्रेस असणार आहे। एकदम सिंपल सोबर, एकदम प्लेन, कुर्त्यावरती कोणतीही डिझाईन नाही आणि कपडा जर तुम्ही बघाल एकदम छान मऊ लुसलुशीत असा आहे। बघा, गळा काहीसा असा आहे। तर हा मी एल साईजमध्ये मागवलाय। तर अशा प्रकारचा हा कुर्ता असणार आहे, एकदम प्लेन, पण कपडा बघा तुम्ही एकदम असा मलमलीत असा आहे कपडा आणि कलर तर इतका भारी दिसतोय आणि गळ्याचं फिनिशिंग सुद्धा बघा खूप छान आणि सुंदर असं आहे। 3/4 स्लीव्ज येतात याचे आणि साईज पण खरंच खूप मस्त आहे। आणि त्याचबरोबर ही आहे त्याच्यावरची पॅन्ट सुद्धा खूप छान अशी आहे। त्याला मस्त असं एक पॉकेट सुद्धा आहे, सुंदर असा पॉकेट आहे एक साईडला। त्याचबरोबर वरच्या बाजूला छान असा रबर किंवा इलास्टिक ची कंबर, इलास्टिक टाईपमध्ये कंबर आहे। लेंथला सुद्धा खूप छान असा आहे। तर असा काहीसा आहे याच्यावरची पॅन्ट किंवा ज्याला आपण कमीज म्हणतो। हा आहे त्याच्यावरचा दुपट्टा इतका छान आहे ना, मस्त असा। त्याच्यावरती लाइनिंगचं काम आहे, ब्लॅक कलरची लाइनिंग, खरंच खूप छान दिसत आहेत आणि रुंदीला सुद्धा खूप छान असा आहे, म्हणजे साधारणतः 1.5 मीटर एवढा असा हा दुपट्टा आहे। अंगावरती टाकल्यानंतर बघा किती छान दिसतो, एकदम सिंपल सोबर आणि मस्त दिसणारा, एकदम फ्रेश वाटणारा असा हा दुपट्टा। आणि त्याचबरोबर याच्यावरचा जो फुल लुक आहे तो इथे मी तुम्हाला बाजूला दाखवते, किती छान दिसतो। तुम्ही कोणत्याही ऑफिस वेअरसाठी म्हणा किंवा कोणत्याही मंदिरात वगैरे जायचं असेल तर इझिली हा घालू शकता। खूप छान आणि एक एलिगंट असा लुक देईल तुम्हाला, खूप सुंदर असा आहे। तर याच्यामध्येच मी 2 कलर ऑर्डर केलेले होते, पण ते दोन्ही ड्रेस ना एक वेगवेगळ्या कपड्यामध्ये किंवा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आले, तर तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते। ॲक्च्युली हा मला रिटर्न करायचा आहे कारण मला एकच हवा आहे त्यातला, पण तरीसुद्धा जर तुम्हाला हा कलर आवडला असेल तर तुम्ही हा कलर सुद्धा घेऊ शकता। सेमच आहे, फक्त ना ते कपडा जो आहे तो एकदम थोडा मलमलीत होता आणि हा जो आहे ना हा प्युअर कॉटनमध्ये आहे, एकदम प्युअर कॉटन। तर ह्याचा सुद्धा नेक वगैरे सेमच आहे, एल साईजच मी ऑर्डर केलेली होती। याला सुद्धा असे 3/4 स्लीव्ज येतात आणि हा सुद्धा लेंथला खूप छान असा आहे। पण आणि ह्याचा कलर पण बघा, दोन्ही वेगवेगळे कलर असे मी ऑर्डर केलेले होते, जो कोणता आवडेल तो घ्यायचा अशा हिशोबाने। आणि याच्यावरची पॅन्ट अशा प्रकारची काहीशी आहे, ही सुद्धा खूप छान लांबीला वगैरे खूप छान आहे, रुंदीला पण छान आहे, बघू शकाल तुम्ही। फक्त याला पॉकेट नाहीये, त्याला पॉकेट होतं, याला पॉकेट नाहीये। तर अशी काहीशी आहे याची पॅन्ट आणि याच्यावरची ही ओढणी किंवा मग दुपट्टा। डिझाईन वगैरे सेम आहे, फक्त कपडा वेगवेगळा का आला ते मला समजलं नाही, पण ठीक आहे। हा पण कपडा छान आहे, याच्या ओढणीचा जो कपडा आहे तो मस्त आहे, ओढणी खूप छान आहे। तुम्ही ऑफिस वेअरसाठी जर घालत असाल ना तर ही ओढणी जेव्हा तुम्ही अशी गळ्यामध्ये टाकता घडी घालून तेव्हा खूप छान असा लुक येतो। तर असा काहीसा याच्यावरचा हा दुपट्टा आहे। याची डिझाईन पूर्ण टोटली वेगळी आहे आणि याची जी ओढणी आहे ना मला खूप आवडली, एकदम मलमलीत आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा अशा प्रकारची काहीशी डिझाईन आहे।
तर याचा जो लुक आहे तो इथे तुम्हाला दिसत असेल, तर असा काहीसा दिसतो याचा पूर्ण प्रॉपर लुक. हा सुद्धा जर तुम्हाला आवडला असेल कलर तर तुम्ही हा सुद्धा परचेस करू शकता. त्यानंतर तिसऱ्या कुर्त्याकडे वळूया, जो की माझा सगळ्यात फेवराईट आहे म्हणजे या सगळ्या कुर्त्यांमधला. तर इथूनच तुम्हाला दिसत असेल एकदम फ्रेश असा कलर आहे. तर असा काहीसा आहे हा कुर्ता. वाव, मला हा खूप आवडला. म्हणजे या सगळ्यांमध्ये जर कुठला आवडला असेल तर हा आहे, आणि हा मी तुम्हाला मोस्टली रिकमेंडेड करेन की हा तुम्ही घ्या. त्याचा गळा बघा, इतका सुंदर आहे ना, एकदम मस्त असा आहे, आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान आहे. अजिबात इकडे तिकडे झालेला किंवा असा विस्कटलेला किंवा उचकलेला नाहीये, एकदम क्लिअर अशी फिनिशिंग आहे. त्याचबरोबर छान 3/4 लेंथमध्ये याचे स्लीव्ज येतात. स्लीव्जला सुद्धा सुंदर अशी समोरच्या बाजूला लेस आहे, खालच्या बाजूला सुद्धा सुंदर अशी लेस आहे, आणि फुल लेंथमध्ये हा कुर्ता येणार आहे. त्याचबरोबर सुंदर अशी त्याच्यावरती ब्ल्यूमध्ये प्रिंट आहे, आणि ते छोटे छोटे व्हाईट सुद्धा प्रिंट आहे याच्यावरती, आणि खूप सुंदर सिंपल आणि खरंच खूप छान दिसतो घातल्यानंतर. त्यानंतर ही आहे त्याच्यावरची पॅन्ट. पॅन्टवरती सुद्धा सुंदर असं प्रिंटचं काम आहे. खालच्या बाजूला इथं अशी एक बॉर्डर आहे सुंदर अशी. त्याचबरोबर वरच्या बाजूला छान असा इलास्टिक दिलेला आहे. याला पॉकेट नाही आहे, पण खूप छान आहे. ऑल ओव्हर पॅन्ट मस्त आहे, आणि बलून पॅन्टमध्ये आहे, थोडीशी बलून टाईपमध्ये आहे खालच्या बाजूला. हे बघा, अशा प्रकारचा छोटासा असा बलून टाईपमध्ये आहे. खूप सुंदर अशी वाटते. आणि त्याचबरोबर याचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे याचा दुपट्टा. इतका सुंदर आहे ना, आणि पूर्ण कॉटन, प्युअर कॉटनमध्ये आहे हा. बघा, तुम्हाला इथं दिसत असेल आणि दाखवल्यानंतर समजत पण असेल. प्युअर कॉटनमध्ये आहे, आणि याच्यावरची जी प्रिंट आहे खरंच मस्त आहे. खालच्या बाजूला अशी सिंपल प्रिंट आहे, आणि मध्ये पूर्ण जशी पॅन्टवरती प्रिंट आहे ना, अगदी तशी आहे. आणि इथं हा शेवटचा काठ पण बघा, एकदम सुंदर असा दिलेला आहे. अंगावरती टाकल्या एकदम छान असा लुक येतो बघा. बघा, खूप भारी वाटतो, आणि हा पूर्ण वेअर केल्यानंतर असा काहीसा दिसतो. खरंच ज्यांना कोणाला एकदम सिंपल सोबर आणि असे फ्रेश कलर आवडतात ना, त्यांच्यासाठी हा एकदम परफेक्ट आहे. आणि मी तरी मोस्टली रिकमेंडेड करेन की तुम्ही हा घ्या. खरंच खूप छान आहे, मला खूप आवडला. त्यानंतरचा चौथा आपला ड्रेस आहे. हा पण व्हाईटच आहे. तर हा काहीसा असा आहे, हा सुद्धा एकदम कॉटनमध्ये आहे. तर याचं जे टॉप आहे ते बघूया पहिल्यांदा. तर याच्यावरचं जे टॉप आहे ते असं काहीसं आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, अशा प्रकारचं हे पूर्ण टॉप आहे. तर याला सुद्धा व्ही शेपमध्ये असा नेक आहे याचा, आणि याची सुद्धा फिनिशिंग बघा खूप सुंदर अशी आहे. याला सुद्धा फुल स्लीव्ज आहेत, आणि पुढच्या बाजूला सुंदर असं हे छोटंसं काय म्हणतो आपण, काठ आहे याला सुद्धा. आणि पूर्ण ड्रेस काहीसा असा दिसतोय. मस्त सुंदर अशी प्रिंट आहे. याच्यामध्ये कलर्स सुद्धा अवेलेबल आहेत, म्हणजे हा कलर, रेड कलर आणि येलो कलर, त्याचबरोबर अजून मेहंदी कलर, असे 4 ऑप्शन तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर असे दोन्ही बाजूला नॉट आहेत सुंदर असे. तुम्हाला इथं पूर्ण वेअर करून दाखवल्यानंतर याचा जो लुक आहे तो बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे नॉट आहेत, जे तुम्ही टाईट करून तुम्हाला जितका फिटिंग हवा किंवा लूज हवा तितका तुम्ही करू शकता. तर असा सुंदर असा हा ड्रेस आहे, मला खूप आवडला हा सुद्धा. पॅन्ट आहे ती सेम मगाशी जशी मी दाखवली तशाच प्रकारची आहे. म्हणजे याला सुद्धा पॉकेट नाही आहे, पण सुंदर अशी पॅन्ट आहे. पॅन्टवरती सुद्धा सुंदर असं प्रिंटचं काम आहे. खालच्या बाजूला अगेन थोडीशी अशी लेस आहे, लेस नाही आहे, थोडासा बॉर्डर आहे. आणि त्याचबरोबर अगेन याला सुद्धा अशी बलूनचीच थोडीशी स्टाईल केलेली आहे, म्हणजे बलून पॅन्टच आहे. खालच्या बाजूला हे बघा, इथं बघितल्यानंतर तुम्हाला समजत असेल, थोडासा बलून शेपमध्ये आहे, आणि सुंदर आहे. ही पण पॅन्ट खूप छान वाटते घातल्यानंतर. तुम्हाला इथं बाजूला मी त्याचा जो पूर्ण लुक आहे तो दाखवेनच. अगेन याच्यावरचा सुद्धा दुपट्टा एकदम सुंदर असा आहे. हे बघा, हा सुद्धा कॉटनमध्येच आहे. थोडासा कॉटन टेरिकोटमध्ये आहे, पूर्ण प्युअर कॉटन नाही आहे जसा मगाचा होता. आणि हा सुद्धा असा टाकल्यानंतर खूप छान वाटतो बघा. खरंच ज्यांना एकदम फ्रेश कलर आवडतात ना, त्यांना हे दोन्ही ड्रेस नक्की आवडतील व्हाईट कलरमधले.
खूप सुंदर असा आहे. तुम्हाला जो कोणता आवडला तो तुम्ही घेऊ शकता. वाव, खरंच खूप छान वाटते. इथं तुम्हाला पूर्ण फायनल लुक दिसतच असेल की कसा दिसतोय. आणि हा सुद्धा जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याचबरोबर अजून एक कुर्ता आहे जो की मी खूप आधी ऑर्डर केलेला आणि खूपदा घातलाय सुद्धा. खरंच खूप छान आहे. इतके वेळा घातला पण अजिबात कलर गेलेला नाही आहे, अजिबात त्याला काहीच झालेलं नाही आहे. सुंदर असा आहे. हा मी खूपदा घातलाय, कदाचित तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पाहिला सुद्धा असेल. हा पूर्ण टॉप काहीसा असा आहे. सुंदर असा ब्ल्यू कलर आणि खालच्या बाजूला सुंदर अशी व्हाईट कलरची बॉर्डर सेम. आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला जो नेक आहे तो व्ही शेपमध्ये आहे. त्याला सुद्धा व्हाईट कलरची अशी थोडीशी बॉर्डर लावलेली आहे. अगेन फुल स्लीव्ज आहेत आणि त्याला सुद्धा सुंदर अशी बॉर्डर आहे. खूप सुंदर असा दिसतो आणि फुल लेअरमध्ये आहे. ज्यांना कोणाला असा एकदम फ्लेअरी टॉप किंवा फ्लेअरी ड्रेसेस आवडत असतील त्यांच्यासाठी खूप छान आहे. एकदम पूर्ण राऊंड आहे, अजिबात कटवर्क नाही आहे. मगाशी मी जेवढे पण दाखवले ते पूर्ण कटवर्कचे होते, म्हणजे साईडून कट होते. पण हा जो आहे तो असा अनारकली टाईपमध्ये आहे, पूर्ण राऊंड आहे. आणि त्याचबरोबर त्याची जी पॅन्ट आहे ती अशी काहीशी आहे, सुंदर अशी. म्हणजे टॉपला जी लेस लावलेली आहे त्याच कलरची इथं आपली पॅन्ट आहे. अगेन पॅन्ट सुद्धा खूप छान आणि अशी लॉंग आहे. याला सुद्धा पॉकेट्स नाही आहेत पण पॅन्ट खूप छान आहे. याच्यावरचा जो दुपट्टा आहे ना, वाव, एक नंबर असा दुपट्टा आहे. मी किती वेळा तरी घातलाय पण बघा याचा अजिबात कलर वगैरे उतरलेला नाही आहे, ॲज इट इज आहे. त्याचबरोबर इतका लांब आहे ना, साधारण 2 मीटरचा हा दुपट्टा आहे, 2 मीटर. आणि पूर्ण कॉटनमध्ये आहे. इथं तुम्हाला बघितल्या समजत असेल, याचा जो कपडा आहे तो कॉटनमध्ये आहे. आणि हा थोडासा अंगावरती टाकला ना, थोडंसं उलट सुलट बाजू, हा अंगावरती टाकला ना की दिसायला खरंच खूप छान दिसतो. बघा, अगेन सुंदर असा सिंपल लुक जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा ड्रेस नक्कीच घेऊ शकता. त्याच्यावरचा लुक तुम्ही खूपदा बघितला असेल तरी सुद्धा इथं बाजूला तुम्हाला दाखवते की पूर्ण लुक कसा दिसतोय. खूप सुंदर असा आहे. तुम्हाला जर हा आवडला तर तुम्ही हा सुद्धा परचेस करू शकता. तर हा होता आपला आजचा मेशो हॉल. आय होप हा मेशो हॉल तुम्हाला आवडला असेल. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळ्या आयडियाज असतील किंवा तुम्हाला जर अजून कोणत्या वेगळ्या गोष्टींचे मेशो हॉल, फ्लिपकार्ट हॉल किंवा ॲमेझॉन हॉल जर पाहायचे असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. किंवा काही वेगळ्या आयडियाज असतील तर त्या मला द्या, म्हणजे मी त्यानुसार नवीन व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करीन आणि तो तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करीन. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.